गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आम्ही आलो डोंगरीवर. बघा इथे कशी हिरवी हिरवी झाडं आहेत. तर माझा पप्पा काम सांगतोय त्या यांच्या वादी आणा, म्हणजे ते पाईपाला बांधायला लागते ना. म्हणतो चला लवकर जावं आपण. दे 2-3 ना. म्हणतो तर गाडीची चावी आहे माझ्याकडे. चला तर आपण आता वादे करायला जाऊ. बघा गाडीची चावी. तर काही इथे खूप चरण आहे. बघा किती अशी वरती चरायला लागतो. मी खालती जाऊन वापस आलो. ही तर आमची ॲक्टिवा घेऊन आलो. ते आम्ही खोलतो आहे. हिची चावी खोलतो नाही तर खुलते कशी. गाईस हे तर खुलतच नाही. चावीच लागली नव्हती गाईस. तर माझ्याशी बोलचूक झाली. चावीच लागली नव्हती यार गाईस. चावीच नव्हती लागली रे. पण आता इथे किने सेटो आपण बटन खोलला. तर इथं खोलत नाही. हां आता खोलला रे. आता बघा गाईस तर खोलतच नाही. आता खोलला बटन वाटतं. थांबा गाईस. तर तुम्ही इथे खाली बघून करा. इथे शिनी बटन खोलता गाईस. तर मी आता बटन खोलले. तर यो फोटो तुम्ही माझ्या शॉर्ट्स ब्लॉगमध्ये बघू शकता. तर गाईस यानं वादे आहेत. बघा हे वादे असतात. हे पाईपानं लावतात गाईस. आता पाणी बोलत नाही. आता चावी बंद करायची ना घेऊन जायची. चला गाईस. तर आता तुम्हाला आमची शेती लावलेली दाखवतो मी. चला गाईस तर आपण दाखवत जाऊ. गाईस आता मी पडता वाचलो. मी धावत चाललेलो ना. आता आपण चालतच जाऊ बाबा. चला गाईस तर आपण जाऊ आता इकडे. ते बैल खूप येतात गाईस. आम्ही काल जाताना बैल हाकललेत गाईस. बघा इथे वायर बांधले असं इथून काहीशा निघायला लागतो गाईस. हे बघा आमचे भेंडे कसे मोठे झालेत, कुठे छोटे आहेत. परत गवत खूप झालं. हे गवत उपटायला लागेल ना. आम्ही सकाळी आता बैलाला नेऊ. बघा गाईस आमचे भेंडे बघा इथे किरींनी खाल्लेत. बघा गाईस. तर आम्ही त्यांचं केमिकल नाही वापरत. बघा इथे किती मोठे झाले. तिकडे बघा ते पहिले लावलेले बघा गाईस. तर त्याला आता आपण जाऊ वादा देवाला जाऊ. चला घर बाप्पा वादी चावी सायलेंट ठेवतो. चला गाईस. हा तिकडे तो खाली नाही तशी आपण जोरला दादा. यो नाही माहिती तुमचा. यो तिकडे शिंबावरच पाईपाचा तुकडा ठेवल्या. तर माझ्या आबाबाचं पाईपांना शकते. चला ते गाईस तुम्हाला आमचा पप्पा रात्री झोपायला येतो ना. तिथे दाखवतो गाईस. बघा गाईस इथे आमचा पप्पा रात्री झोपतो. ते बघा असं इथे हे आहेत बघा. इथे शिनी मांजरा यावरती असं सर काढून इथे झोपतो रातचे. एकटा येतो गाईस. चला तुला आमचा गोवा बांधले तर त्यात राहता तो दाखवतो. चला गाईस. म्हणजे तो आता पुरा नाही झाला. त्याला आता बांधायचं आहे अजून. तर त्याला आम्ही उद्या बांधू. उद्या रशी आणल्यावर. आता रशा संपल्या गाईस. तर चला गाईस. बघा आमचा गोबा आहे. तर ह्याच्या
आतमध्ये नेतो तुम्हाला गाईस मी. चला याच्या आतमध्ये नेतो गाईस. तर आपण आलो आहे आतमध्ये. बघा आतमध्ये कसं आहे. इकडे बघा या इथे रशी असे इथे वरती हे रशी दिसतात नाही बांधले तवय मग गोबा असा टाईट राहतो. यांच्या रशा गलत नाही. हे बघा इथे पण बांधलेत गाईस. तुम्हाला इथे शिनियो दिसतं का? अयो दगड आहे दगड. असा खालचा दगड उचलायचा इथे आतमध्ये असा ठेवायचा. आतमध्ये असं ठेवायचं नाही ते रशी बांधायची नाही काठीला असा बांधायचा. तर गाईस तुम्हाला नाही येत मी तुम्हाला रश्या बांधलेल्या दाखवतो. चला गाईस. तर गाईस ही बघा ही वाली रशी आहे ती मीनी बांधली. ही वाली मीने बांधले. चला तर गाईस या इथे शिनिया रश्या दिसतात ना या 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 सर्व मीनी बांधल्यात. आता इकडे चला इथे शिनिया रश्या दिसतात ना या पण मीच बांधल्या. सगळे इथे आणि इथे बांधायचे राहिलेत. चला तर आपण थोडंसं आता काम करू. आता त्याला भेंडीला भर द्यायची मग तो काम करू आपण आता जरा. मग तुम्हाला सांगतो मी किती काम केलं. चला गाईस तर आपण लवकर जाऊ. चला गाईस. तर माझ्या आई बाबा आणि आता मम्मी पप्पा काय पण मम्मी पप्पा त्यांना इथं हे दिसतात ना याला पाणी देतात. इथे सुक्का आहे ना इथे शिन्ने तिकडे पाणी तर त्याला सकाळी पाणी दिले. चला गाईस तर आता आपण जाऊ. आपण जरासं आता काम करू गाईस या. तर गाईस हे बघा हे काम आहे ना हे असं बघा हे गवत दिसतो ना हे असं उपटाचं सगळं. ही बघा गाईस ही आहे ना हे भेंड्याचं ही भेंड्याची ही आहे भेंड्याचं झाड आहे हो. हे भेंड्याचं झाड आहे मग असं सगळं गवत उपटायचं. हां असं गवत उपटायचं गाईस. उपटलं गवत सगळं उपटायचा. इथे पण आहे यो पण उपटू. यात दोन निघलात ना इकडे पण द्यायचं असं. टाकायची अशी भर टाकायची आई बघा अशी टाकायची. आता दुसऱ्या पण अशी टाकायची गाई. ते पण आहे तो पण आपण ते पण या नायलांनी काही लेवले घेणार. तर गाईस बघा मी किती लुटली आहे बघा इकडे लुटली. थँक्यू गाईस. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गाईस सबस्क्राईब करा चॅनलला आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू गाईस.